मित्रांनो, तर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता की हा नवीन ट्रेंड आलेला अशा प्रकारे जो फोटो आहे तो खूपच व्हायरल चाललेला इंस्टाग्रामवरती। अशा प्रकारे जो फोटो आहे तो व्हायरल झालेला तो तुम्ही तुमच्या स्वतःचा कशा प्रकारे बनवू शकता ChatGPTचा यूज करून। आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा। आता तुम्हाला काय करायचंय, हा फोटो क्रिएट करण्यासाठी ChatGPT ॲप्लिकेशन येथे तुम्हाला ओपन करून घ्यायचंय। तर सिम्पली आपण येथे ओपन करूया। येथे तुम्ही बघू शकाल की आपण ChatGPT ॲप्लिकेशन येथे ओपन केले। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे खाली प्लस चिन्ह आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे। तिथे आपलं क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। तुमचा इथून फोटो कोणता सिलेक्ट करायचा संपूर्ण बॉडीचा आणि ज्यामध्ये चेहरा करेक्ट तुमचा दिसतो, ठीक आहे, म्हणजे समोर बघताय तुम्ही अशा प्रकारे। इथून फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲड करायचा। ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, आपण जो प्रॉम्प्ट दिलाय तो तुम्हाला इथून पेस्ट करायचा आहे। हा प्रॉम्प्ट तुम्हाला कुठे मिळेल, आपण हा प्रॉम्प्ट दिला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो तुम्हाला तिथून कॉपी करायचा आणि ते पेस्ट करायचा। पेस्ट केल्यानंतर अशा हा जो प्रॉम्प्ट असेल इथून पेस्ट होऊन जाईल। पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जो तुम्ही फोटोमध्ये जो डायलॉग बघितला तो तुम्हाला इथून बदलायचा असेल तर सिम्पली ना इथून तुम्ही बघू शकाल शेवटून खालच्या तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण हा जो डायलॉग आहे तो मराठीमध्ये लिहिलेला आहे। तर इथून तुम्हाला जो पण तुमचा डायलॉग पाहिजे ना इथून तुम्ही लिहू शकता। तर सिम्पली काय करायचं, हा डायलॉग खोडायचा आणि तुमचा जो डायलॉग असेल इथून तुम्हाला ॲड करायचा आहे। जर इथं तुमचं नाव ॲड करायचं असेल करू शकता। जो पण डायलॉग टाकायचा सिम्पली तुम्हाला टाकायचा, टायपिंग करायची। त्याच्यानंतर डायलॉग इथून परफेक्ट टाकल्यानंतर हा जो एरो आहे आपला व्हाईट कलरचा त्यावरती क्लिक करायचं। तर क्लिक केल्यानंतर इथून आपली जी इमेज असेल इथून जनरेट होईल। तर आपल्या इथे काय करायचं, थोडा वेट करायचं, त्याच्यानंतर आपली जी इमेज आहे इथून परफेक्ट क्रिएट होऊन जाईल। तर आपण इथे थोडा वेट करूया। मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकाल की आपली जी पोस्ट आहे तिथे परफेक्ट क्रिएट झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ही जी पोस्ट आहे ते क्रिएट करू शकता आणि सेव्ह करण्यासाठी ह्या पोस्टवरती क्लिक करायचं आणि इथून तुम्ही सेव्ह करू शकता अशा प्रकारे, ठीक आहे। तर आता तुम्हाला यानं सांगितलं कशा प्रकारे क्रिएट करू शकता। हा जो प्रॉम्प्ट आहे तुम्हाला आपण खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर आपला जो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता। तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।